का तुम्हाला? आता उठले होते अजून झोपले का? अरे बा 5 वाजले ना, मोर इंका आवाज ठोकू राहिले. दिवस निघाला लवकर आंघोळी करा लागेल आपल्याला. 6 वाजता आता पाचीवर बसा लागल. हा तर होईल आपलं 1:30 वाजे लोक. पहिले अरे थांबा ना हो, तुम्ही तर आंघोळीला चालले वाटते बा. थांबा ना जरा अर्धा घंटा. नाही ना बाबा, सकाळच्या दमात जेवढं काम होतं तेवढं दिवसा नाही होत ना. 1:30 वाजे लोक आपल्याला उलंगून टाकायचं आहे. मग काय 15,500 घेणार आहे ना आपल्याला त्याच्यापासून आता. हा 5 एकराचे. हो ना, पण जा म्हणलं तुम्ही, या आंघोळ करू. आम्ही इथंच करतो ना, टाकीत पाणी आहे, इथं आंघोळ करता येते ना मग. नाही ना, लय थंडगार पाणी आहे त्याच्यात. मग काय पाहिलं ना मी हात बुडून, बापा लस थंडीगार टाकी झाली ती. हो मी जातो बा तिथं, कोमट पाणी आहे तिथं. झालं तुम्ही इकडेच करा, मी येतो 10 मिनिटांनी. पुढे ऐकत नाही. या मग तुम्ही, आम्ही इकडेच करतो आंघोळ्या. हो या तुम्ही, या उठतो आम्ही आता लवकर. हा 6 सुरू करून देऊ. पोट्याला झोपू द्या अर्धा घंटा. या तुम्ही. बस बस आलोच तुम्ही आता. हो ना, ती आता चहा घेऊन काही येते काय सांगा आता. हो बरं चला, करा तुम्ही लवकर तयार करा, ये तुम्ही. हो घेतो ना, मंजन घेतो, दात घातली की बस. हा हो या तुम्ही, हो जा. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. उठी उठी गोपाला. कोण आहे ते का माहिती येऊन राहिलं? हो ना, माहिती भेवाय लागतं त्याच्या. कोण आहे म्हणा बाबा? एवढं सकाळी सकाळी आंघोळ करून आला इथं. अरे कोण हा तुम्ही? हा कुठच्या म्हणलं इथं कसं काय? काय माणूस आहे राजा? अरे कसं हो गुलाबराव, मी हा ना, मी तुमच्या उदळ्यावरचा माणूस, कंदील बुडा. मग काय राजा, काय ओळखत ना का? आता आम्ही आलो कोण हे टावेल गिल घालून हे हो, असं असं तुम्ही हा का? बरोबर चला मग, चला झाली का आंघोळ? चला मग आता ते आपलं हे आहे, चहाचं दूध आणलेलं आहे. मस्त चहा घी प्या आणि लागा का मी. हा तुम्ही म्हणे सकाळी या. मी आला चहा काही होईन आणि काय होईन. बिस्किटचे पुडे आणले आणि चहा आणला. हो चला. हो बिस्किट आणले म्हणते. असं असं दूध आणलं का? बरं चला ना मग. हो आलोच मी. कपडे बदलले की तुमच्या मागच हा व्हा पुढे तुम्ही. 5:30 वाजले आता. हो जा तुम्ही, आलोच मी. बाबा पुढे तर लय आणले हो. हा हो इतक्याचं काही काम नव्हतं ना राजा. काय कसं हो, इतके मोठे पुढे काय आणले म्हणले? 10-12 पुढे आणले ना तुम्ही. 7 लोक असता आम्ही. आता ते का चून खबर राहिले का तुझे? मग अरे मग लय मोठ्या मनाचा माणूस आहे. दुनियाच्या मित्राच्या दुनियेतला राजा म्हणते त्याने. मग काय म्हणते गुलाबराव. मग घ्या हो भेटू राहिला खातं मुकायनं. त्याचं काय बघ असं म्हणलं म्हणलं आता 9 वाजे लोक आता कसं तुम्ही लवकर सुरू करता म्हणता आता. हो पाच घेतली की आपलं 9 वाजे लोक काय दम तरी घेता का तुम्ही? नाही आता आम्हाला दमच घेणं नाही. हो डायरेक्ट आता किती वाजले? हो 5:45. हो 6 वाजता आम्ही पाठीवर बसतो. की बिलकुल 9 वाजेपर्यंत तुम्हाला सांगतो ना. हो 1.5 एकर कव्हर करतो. हो राहिलं आमचं लस समजा 1 1/2 एकर. हा हो 2.5 एकर राहिला आपलं सगळं समजा. 2.5 काल झालं. हो तर आता तुम्हाला सांगतो ना, 1:30 वाजे लोक धुवा वाजू टाकतो आम्ही आता सगळं मोकळं आहे. हा हिशोबच क्लिअर. 1:30 वाजे लोक हो ना, 1:30 वाजतापासून खरा सुरू होते कार्यक्रम. थांबा तुम्ही आता. हो ना होऊ द्या ना झालं की हाऊस ना आपण ना. हो हिशोब केला की बस मोकळं. तेच म्हणलं मग, तसा हिशोब तर झाल्यासारखाच आहे म्हणा. 15,500 होते समजा आपले. 5 एकर आहे की नाही आपलं. हो तर आता 31 कबूल करेला तुम्ही. 15,500 हिशोब आहे आपला. हो, बस आता गंजी लागली की बस. हा हो ठीक आहे मग घ्या. हो आला का चहा? हो घ्या म्हणलं, चायनी घ्या आणि गाया लवकर लवकर. हो, उशीर होऊन राहिला. नाही 2 मिनिटं फक्त जरा पत्ती शिजायची आहे. हो बरं बाकी मग दुपारी काही मग जेवण आले मग डबा गिबा बनवता तुम्ही का घेऊन येऊ मग घरून? घरून जाणार ते कसं आमच्याच्यानं होत नाही ना. मग कसं होणार नाही तुमचं वावर. हा हो, तेवढं आता तुम्ही आता रात्री जीव घातलं. आता काय एक टाइमचं जीव घातलं की झालं, मग दुसरीकडे जाणार आहे आम्हाला. हो, आता आजचं तुम्ही सांगा ते वरण भात पोळी नाही आबाजी काय लागेल समजा. आणा ना वरण भात पोळी पापड गिपड हे ते काही आता समजा लोणचं लिंबू सगळं आपलं पद्धतशीर घेऊन या. चटण्या गिटण्या 2-4. म्हणजे कसं जेवण चांगलं झालं कामही तेवढंच होते. हा हो माणसाचं मन तृप्त होऊन जाते. बरं आण जा मग दुपारी. हो 1:30 वाजताच्या आज ना फक्त डबा जरा लवकर आण जा आज. हो ना बस 11 वाजे लोक. हा हो चला आता चहा गाऊन घेतो. झाला वाटते आता. ओके. अरे चला आटपलं हो गंजीला बुजी. हो झालं म्हणलं, लागल्या गंजा लागल्या 3. हो झाला हिशोब करून घ्या आता. ते आहेत तर मालक आहेत तर आता, नाही तर अजून घरी जातील ते. हो आता कसा हिशोब घेऊन गेला शिवला आपल्याला नाही का. हो झालं ना आता क्लिअर. हो दाखवून द्या लागेल, पाहून घे बघ काही राहिलं का. अरे चला हो चला म्हणलं, मला घर मालक हो, या म्हणलं या. हो पाहून घ्या म्हणलं, गंजी लागली आहे. सगळं ओके झालेलं आहे आता. हो या लवकर इकडे या. काय काय म्हणलं झालं का? हटपलं का सगळं? झालं सगळं? पाहून घ्या ना बा, कुठं राहिलं असेल तर सर्व असेल तर आत्ताच सांगा, नाही तर मग म्हणसान असं झालं तर तसं झालं. हा, गंजी लावली सगळं ओके झालं. हो आता म्हणलं पैसे देऊन टाका मग. हो कसं आता बाकीचं सगळं नील झालं. आम्ही दुसरा आता कास्तकार पाहतो बा एखादा अजून कोणाचा आहे का आहे तर इकडे तिकडे चक्कर मारतो जरा. कशी काय करून राहिले तुम्ही? हा अरे म्हणलं 3100 रुपये तुम्हाला एकरानं दिलं म्या. हा हे का म्हणजे गंजी लावूनच आहे का? अरे बुवा म्हणलं हे आता आपल्याला काळा नाही लागणार का? मी आता हिंगा संजयला पाठवलं आता, ते ट्रॅक्टरवाला येऊन राहिला मशीन घेऊन. हो एवढं हे आता काळाचं आहे. हो हे काढलं की आपलं जे काय भूस निघन एखादं ट्राली तेवढं आपलं घरी नेणं आहे. झालं बाकी काय? नाही, असं कसं काय बा, काय जीवन मारता बा? 31 रुपयात कसं काय काय काम करून घेऊन राहिले का? अरे म्हणलं फक्त आमच्याकडे सोंगून देणं, गंजी लावून देणं, बाकीचं आमच्याकडे काही नसते. नाही आमच्याकडे तसं नाही. आमच्याकडे बा हो, घरी तुम्हाला पोते न्या लागते, पण मी पोते न्या म्हणत नाही. इथंच भाऊ घालायचा आहे मला आज रातभर जरासा सोकू घालायचा. उद्या घेऊन जाईन मी हो महापुरीनं, पण आज तुम्हाला ते काढून द्या लागेल ना. जे काय आता कुटार निघन त्याला भूस म्हणते समजा. हो तेवढं ट्राली भरून आपल्याला घरी नेणं आहे बस, बाकी काही नाही.
हे बा तुम्ही आता लोक चांगलं चाललं, तुम्ही आता असे आळू मोठे कामं नका करू. असं कुठंच नसते हे, तुम्ही आता सांगून राहिले बा. म्हणजे ट्रॅक्टरनं काढून द्या, ते मशीनवरचे माणसं ते काढतील ती पाहिजे. नाही नाही नाही, आमच्या इकडे मशीनवर माणूसच नसते. हो, तुम्हालाच ते उदळवायलाच करून द्यावं लागते सगळं. हो, सगळं हिचं आम्हाला म्हणजे ओके करून निरे पिरे कट्टे गिट्टे घेऊन घरी नेऊन द्यावं लागते. हो, असं असते ते. हे अति झालं राजा, अति झालं हो, अति झालं म्हणलं. हे बरोबर नाही राजा. पण आता आहेच कोणतं काम, 1 घंट्यातली 2 घंट्यातली रजा एवढ्या निघून जाते त्या गंज्या. कडक आहे ना हरभरा. मग येऊ द्या आता मशीन, मोठी मशीन आहे हळंबा, 2 घंट्याची कडे तिकडे राजा. काय माणसा तुम्ही, ये तुम्ही आता लवकर तयारीत राहा, मशीन येते 15 मिनिटात. ऐका ना, हो, अरे अरे काय राजा का गुलबेला का जा, अरे बाप रे, का लय झालं पण येतं. भाऊ ऐकायला तयार नाही बसून बैरेवानाचा. भाऊ कधीला म्हणजे हे लय करू राहिला अगो, पण काय म्हणते हे आता, काय आपल्याला काळा म्हणते का मशीननं. हो ना राजा, काय कसं रे शिवलाल, कसं करा म्हणजे आता पैसे अटकून ठेवले ना. 15,500 घेणार राजा याच्यापासून. आपल्या वाटलं बा 1:30 वाजता मोठ्या हरकीचं त्याचं काम केलं आपण. जेवण खाऊन केलं मिळालं तर चला बा. गंजी लावली की आपले पैसे घेतले की चालले पुढे. नाही नाही, आता हे काय इलाज नाही आपला. पण आता कसं नाही म्हणलं तर आता ऐकायला तयार नाही, पुढे चालला गेला ते. पण मी काय म्हणतो कंदीला बाजी, हो जाऊ द्या ना बा, काय 1-1.5 घंट्याचं काम आहे ते. एवढे मशीन काढून देऊ, आपले पैसे घेतले मग दुसरं सोय लागते. जाऊ द्या ना, त्यांना आपल्याला एवढं खाऊ पिऊ घातलं हे ते. बरोबर नाही वाटत आता माणूस की खातीर. अरे काचं हो ना, पण आता हे काय नसतं झालं. पण असे लोक इकडे लोक चांगले नाही रे, आहे की नाही. आपल्या गावातलंच पुरलं असतं रे बा. जाऊ दे बा, काढून टाकू बा, काय करता आता नाही का. येऊ द्या मला मशीन त्याले काढून देऊ, हिशोब घेऊन नको येऊ नाही का. जाऊ दे बा, आपण पुढच्या संग आपण बोली करू, मशीनचं आम्हाला सांगू नको. हो ना, आता काय जाऊ द्या, बोटं चपेला आपले, पैसे अटकू नये, 1 रुपया अंगावर नाही घेतला आपण. हो ना, बरोबर ठीक आहे, चला मग जाऊ द्या. हातपाय धुवून घेऊ, जरा फ्रेश होऊ, येतेच तोपर्यंत मशीन. चला चला आता आले का. चला, ते द्यायचा नाश्ता झाला की ड्रायव्हर येऊन जाते. तोपर्यंत तळवं गिळवं आणलेलं आहे. हो, हे तळवं त्या मशीनच्या खाली आतरून घ्या. आणि ते दोघं पोट्टे ते डाले गिले घेऊन येऊन राहिले तर. आणि बाकीचं तुम्ही आता तुमच्या तयारीने लागा. आता पाणी गिनी पिऊन घ्या, मग असं मधात थांबायचं काम नाही. हो बरोबर, काय हरकत नाही. पण मी काय म्हणतो, आता याच्यानंतर आता दुसरं काम सांगू नका म्हणलं काय. हो, एवढं आता काढून देत तुम्हाला, 1-1.5 घंट्याचं काम आहे बा. जाऊ द्या, माणूस की खातर. पण नाही तर बा, आता शिल्लक पुढच्या कामाला लावू नका म्हणला. आमचे पैसे आमचा हिशोब करून द्या, आम्हाला मोकळं करा. हो ना, हो, काय हिशोब हिशोब करून राहिले का. पोहून चाललो का मी, का गाव सोडून चाललो, कुठं चाललो. माया वावर. मी आता हरभरा काढून राहिलो. पैसे माझ्या खिशात आहे. तुमचं म्हणलं काम तर पूर्ण होऊ द्या. काम झालं का तुमचं. 3100 रुपये पाहिजे म्हणता ना तुम्हाला. काय निरा का झाडाला लागले का पैसे काष्ट करायचे. मुकाटाने ते तुम्हाला आता हे काढून तर द्यास लागं. तिथं आता हरभरा काढल्यानंतर पसरून द्यायचा, जरासा हवार होती ते. त्याच्यानंतर पोते भरायचे आहेत ते. बाकी दुसरं काम राहिलं कुटाराचं. तर कुटार आता हे ट्रॅक्टर हजरच आहे. भरलं की घरी जाऊ द्यायचं आहे तेवढं. झालं काम तुमचं मग. करतो तुम्ही हे बा, टेन्शन नका घेऊ. फक्त तुमचं काढून दिलं ना, झालं मग काय विषय मोकळा. फक्त एक काम करा, जरासं काही ना काही थम्सअप येते, काही जरा थंड बोला. एवढ्या उन्हीतने आता हे काढा लागते, ढास बसते माणसाले. बोला बरं, 2-3 बॉटल बोला सगळ्याले. कसं सगळेच घेते जरा जरा. तेवढं थंड घेतलं फ्रेश होऊन जाते माणूस. असं सांगा ना मग, तुम्हाला जे लागन ते सांगा. लागन तर नाश्त्याला काही बोलावं का अजून. थंडही बोलावतो, सगळं बोलावतो, पण काम पूर्ण करून द्या. पूर्ण वसूल तुमच्याकडूनच करणार आहो मी. थांबा आता हिशोबाच्या वक्ती. अजून काही लागते का. बस तेवढंच ना थम्सअप. घेऊन या तुम्ही 400-500 रुपयाचं, काही टेन्शन नाही. सांग तुम्ही संजयले. बसा तुम्ही तोपर्यंत. बरं या मग तुम्ही द्या लवकर, पाठवून द्या त्याला. आणि ते थम्सअप पाठवून द्या. तळ वाचरून घेतो आम्ही तोपर्यंत. चालू देणार आहे, पण काय करतं. चालते. थांबू देत काय रे, 10 उभं करते तर थांबू देत. चालते ना फटाफट. काय समजलं गेलं माझ्या खासं. हे इथे येऊन डर करून राहिलं. अरे भाऊ राहू द्या ना, तुम्ही करतेच ना ते बरोबर. काय तरी बंद केलं त्याला माहिती ना, ढिला झाला तिकडला. झाला तोंड घाला त्याच्यात मी काय राजू. काय तुम्ही कसे हो. ते गळ्यात ते शेला अटकून चालले, तोंड घाला त्याच्या. त्या पट्ट्यात शेला गेला ते मुलगा जाणार नाही का. किती गेलेला आहे माहित नाही का मला प्रकरण. फालतू राहिले इथं मिरो मारा करून राहिले ते. न ढिला झाला ते कसून राहिले, तोपर्यंत थांबा जराशे. बाजून तिकडे ना तिकडे. लय हुशार दिसून राहिला तू बी. नाही म्हणता लय बोलून राहिला तू. मुंडकं जाईन असं जाईन. तुला काय करायला लागते, एवढा हुशार आहे का तू. हुशार म्हणजे अरे म्हणलं याच्यात हुशार मॅळ कोण नाही समजत. ते मशीन होती, ते मशीन हळंबामध्ये त्याले अंदर गिळतेच ते. मग शेल्या सही चालले जाते मुंडके. म्हणून म्हणलं बाजून तिकडे, इथं नको हात घालत तू हात गेला राजा. मग काय आमचा आम्हाला माहिती, आम्हीच तर कसे काम करतो. मग सोपा आहे काय, मशीन होय नाही तिकडे. बाबा लय शायने म्हणा कोण राहिलं. हो ना, पोट्टेले का दूरचं. बरं होतो बाजून होतो मी. तर पायदा रे तिकडे ते कुठार भरा म्हणा द्यायले. जेवढं झालं तेवढं. चला पटापट करा ते मशीन सुरू करा लवकर. झालं का दादा, झालं जमलं का. बरं 5 मिनिटं लागते का. बरोबर होऊ द्या. चांगला पद्धतशीर कसा ते नट फालतू ते पट्टा निसटला नाही पाहिजे. करा ते. संजू तिकडे चला जरा. ते पोती किती आणला का नाही, ते टोपले गिपले. काय एकटा माणूस किती आणणार आहे ते. अजून मला ते कुठार भरला लागते आम्हाला. मग काय एक काम आहे का. चला म्हणलं जरा तिथं त्या मशीन पैसे आणा ते टोपले. कंदील पुढा भरून राहिला, आणायला काय होते. मला काय सांगून राहिले तुम्ही. उदळवाले पान तुम्ही, ते मशीन पान तुमचा हरभरा पा. माय का वावर होय का, माय काय कोण होय. मा काकाचं वावर होय, ते पाच बसा तुम्ही पाच बसा. मला काय सांगून राहिले. मला काय कोण, मला काय माय पोते धराले तर जाय, कमीत कमी पोते धराले त्या इथं मशीन पशी. मग तुम्ही सांगता का मला कुठे जायचं काय जायचं. तुम्ही तुमचे कामं करा. जा तिकडे आणा टोपले बरोबर. मग मला इथं सांगितलेलं आहे. चला बाबा द्या उघडून ते. जाऊ तिकडे करा धिंगाणा द्या टाकून.
का बाबा ते तेलाचा कुटर खाली हो फायदा म्हणलं निरा म्हणलं दांगड दांगड करून देता बाबा तिथे झाडणं गिड मारलं ना ते हा बरोबर ते साफ केलं ना पुढचं. पण बुडी त्याच्यापेक्षा नाही मावशी टाकलं म्हणलं बरोबर टाकलं त्या कटघरातनी. मग काय आता 2 ट्रायला झाल्या कुटार बाबा मस्त. झाला आता म्हणलं झालं म्हणलं आता ते ड्रायव्हरला आवाज द्या आणि चला म्हणलं लवकर. हो येऊन राहिला काही विषय नाही. हो 2 मिनिटं थांबा जराशे. हो पाणी गिरी प्या. राहू द्या आता पाणी गिनी. हो पिलो आम्ही पाणी. हो फक्त आता पटकन चला हिशोब करून मोकळ करा आम्हाला. हो अजून दुसरे सौदेने पालात का आम्हाला. मग काय आता पावर आता 5 वाजून राहिला राजो. हा दिवस घातला 1:30 वाजता बसून. ना आता 2 मिनिटं धीर नाही का. हो या येते ते आले की चालले मग. असं वाटलं लय गरीब माणसा. लय त्याची माणसं निघाल तुम्ही. पण पैसे अटकून घेतले राजा कुटार भरण्यापासून तर पूर्ण हरभरा काढे लोक वाव घाले लोक. इतकं राजा इतकं नाही घेतलं पाहिजे हो राजा. हे चुकीचं आहे तुमचं. हो, पण जाऊ द्या आता करा बा हिशोब करा. आमचा हिशोब करा बा जाऊ द्या आम्हाला. हो आमचे 15,500 आहे ते देऊन द्या. 15,500 आहे तुमची. मी का नाही म्हणून राहिलो का. पण तुमचा खर्च न पाहत तुम्ही. हो तुमचा जे काय आता बाकीचा खर्च आहे ते मायनस करून तुम्हाला 7,140 उरून राहिले. हो तेवढे देऊन द्या तुम्ही. तुम्ही म्हणजे मी काय मजा करून राहिलो का. लिहिलेलं आहे तुमचा खर्च पूर्ण आले त्यापासून तुमचे जे काय खर्च केला ते मला वजा करावं लागत नाही का. मा घरी का बिस्किटचा कारखाना आहे का. पहा म्हणलं तुमचं सुरुवातीपासून किती खर्च झाला ते पाहून घ्या. मग आता इतके 8,000 रुपये आता मग काय आम्ही खाल्ले का बा. इतकं खाल्लं का. तुम्ही पाहून तर घ्या. ऐका ना तुम्ही ऐकत जा. हो पहा आता पहिल्या दिवशी तुम्ही आले का नाही. हो आल्याबरोबर चहा आणला होता. हो 7 कप चहा आणला होता 70 रुपयाचा. हो गुळाचा चहा होता ते. हो इलायची होती त्याच्यात. बाबा म्हणजे चहाचे पैसे पकडता का आल्याबरोबरचे हा पाहुणा म्हणून कोणी पाचते राजा. लोक पाजत असतील ना. मी नाही पाजत. कोणाला फुकट नसतं पाजत मी. हो पहा आता पुढचा खर्च आहे. तुम्ही काय म्हणे की बा राहासाठी आपल्याला म्हणे ती खोपडी काही पटली नाही. मी मंडपवाल्याला फोन केला. हो तर त्याचे मंडपाचे 2 चटाया होत्या खाली. हो तर त्याचं 2,000 रुपये 2 दिवसाचं भाडं. आणि गाद्या आणल्या होत्या 10. तक्के आणले होते 10. हो ते 300 रुपये. हो 2300 रुपये शामियानावाल्याचे. बापरे म्हणजे हे मंडपाचं भाडं ते आमच्याकडून घेता का हो? अरे तुमचं काम आहे ना व्यवस्था करणं. आम्हाला काय महाराष्ट्राचं करायचं मग. महाराज म्हणजे आता जे माझी व्यवस्था होती ते तुम्हाला नाही पटली. मग आता तुम्हाला जर आता शाही काम पाहिजे असेल तर मी काय करू. मी कास्तकार माणूस माझ्याजवळचे कुठे देणार तुम्हाला. हे जे काय बनवलं तुमच्यासाठी बनवलं माझ्यासाठी तुला बनवलं. बरं लय दिसून आलं हे. बरं पुढचं पहा आता अजून कोणता खर्च आला एवढा मोठा. बरं हे 2300 गेलं जाऊ द्या. तर पहा आता पाण्याच्या कॅना. हो तुम्हाला काही पाणी पटलं नाही ते. हो तर 10 कॅना 2 दिवसात लागल्या तुम्हाला. 300 रुपये त्याचे झाले 30 रुपयानं. काऊन की वावरात आणा लागले. 10 रुपये शिल्लक घेतले. बापा राजा पाण्याचा पैसा घेता का पाण्याचा. अरे बापा राजा कुठं नेसा ना कुठं म्हणता काय मळ्यात नेता का राजा. काय राजा लोक हो. बरं पुढचे अजून काय जे आता काय राहिलं मग. आता काय म्हणजे आता सुरुवात झाली तुमची. हो पहिल्या दिवशी तुम्ही डबे म्हणे भाकरीचे तुकडे होऊन राहिले म्हणे. बेसन पोळ्या आणा बा. हो चला म्हणलं. मी घरून बेसन आणलं. हो तर 50 रुपयानं 7 जणांचे तुमचे 350 रुपये. हो पोळ्या गिळ्या सबन कांदा गिंदा सगळं आलं त्याच्यात. हो 350 ते खर्च आला. रे रे काय राजा कुठं आलो रे का चुनखो पुरला रे चुनखो. हो ना बेसनाचे पैसे त्याचे. चुनखो कोणी खाऊ घालते राजा मा पंक्ता करते ना लोक. 70 रुपये काय राजा. रे 50 रुपयानं जेवण घेऊन राहिले तुम्ही त्या बेसन पैचं. आता का बेसन मा घरचं आहे का बा. इकतचं आहे ना बेसन. राणी बेसन इकत आणलं दुकानातून 1 किलो. पोळ्या घरच्या. मग काय फुकट आहे का ती. बाबा बरंच बरं आहे. अजून मग आता काय तर राहिलं आता. आता तुमचं बाकीचं आहे रात्रीचं जेवण. हो तुम्ही म्हणे बा आपल्याला हंडी पाहिजे म्हणे. हो मी म्हटलं मग काही हरकत नाही. दादा गावरानी कोंबडं भेटेच नाही. हो परगवून आणलं मी. तर स्पेशल हंडी बनवली मी. तर आता बैरमची हंडी तुम्ही 3,000 रुपयानं दिली होती. त्याच्यापेक्षा शिल्लक होते. हो तर 3,000 रुपये ते हंडीचे. का रे बा बरोबर आहे ना. 3,000 रुपये. हो 3,000 रुपये हंडीचे झालेले आहे. तसे तर 4 होत होते 3च पकडा. आणि भाकरीचे समजा भाकरी आणल्या होत्या ना 20 नग भाकरी आणल्या होत्या 20 रुपये 400 रुपये. बापरे पुरंच खलास केलं राजा आम्हाला. तर म्हणजे तुम्ही म्हणे ना राजा आम्ही म्हणलं होतं का तुम्हाला. तुम्हीच तर आणलं हे. आम्ही काय तुम्हाला जबरदस्ती केली होती का आणा म्हणून. जबरदस्ती म्हणजे आता मी खाल्लं का राजा. तुम्ही खाल्लं ना मग तुम्हाला द्यायला लागणार पैसे. जबरदस्ती तर मग नाही म्हणायचं. पटत नाही तर मग काय खाल्लं का खायच्या वक्ती भलं वाटतं चांगलं. बापरे असं अजून काय बाबा अजून काय राहिलं. का म्हणजे पानं नाही आणले का. मसाला पान 7 नग आणले. हो 140 रुपये ते गेले. आणि दुसऱ्या दिवसचा हो सकाळचा चहा आणला होता बिस्किटची पुढे 200 रुपये ते. आणि सकाळी 9 वाजता पोहे नाश्ता चहा 400 रुपये ते. आणि दुपारचं जेवण वरण भात पोळी तुम्ही ती वांग्याची भाजी सांगितली 100 रुपये थालीनंच पकडले म्या. 7 जणाचे 700 रुपये. आणि ते मशीनवर तुम्ही ते जरा असं ते पोते काढले तर थम्सअप मागितलं होतं. 500 रुपयाचं ते झालं. तर सगळा खर्च 8,360 रुपये झाला. आणि 7,140 तुमचे उरले. हो तेवढे माया आणले सांग. आता हिशोब तर झाला क्लिअर. आणि पुढचं एक काम सांगतो तुम्हाला. हो मी आता संजूला पाठवून देतो पैसे आणायला घरी. आणि ते आता एक काम करायचं आहे तुम्हाला. हे मंडप आता ते काढणार येतील. हो ते काढून घेऊन जाईल. तर तुम्ही आता इथं राहून राहिले का नाही राहून राहिले. हो ते पहा तुम्ही. जेवणाचं काय मी आणू का. म्हणजे आणायचं असेल तर तेवढे पैसे कमी देतो अजून मग. हो 700 रुपये. मंडप जर राहू द्यायचं असेल तर राहू द्या 1,000 रुपये वाढतील. हो समजा ते कमी होईल अजून.
बाबा मी काय म्हणतो 200 द्या बा जाऊ द्या आम्हाला हो अजून कायची काटाची ती काटा काय राजा लोक हो असे लोक राजा कुठं जमानत नाही पाहिजे मग कोणत्या देशात नाही जगातही नाही असे लोक हो राजा कलुशावानाचे हो जाऊ द्या आता तुम्ही हे असं करा मंडपवाल्याला घेऊन जा म्हणा आणि स्वयंपाकाचं आमच्यावर सामान आहे आजचे दिवस कसे राहतो आम्ही सकाळी पाहतो बा कोणाचं काम असलं तर करू नाही तर घराकडे चालले जाऊ. ठीक आहे, मग मंडप काढून घेऊन जायला काही हरकत नाही. आम्ही त्याला सांगून देतो आणि तुमचा डबा तुम्ही बनवा आता. हे आता मग काढलं की तुम्ही रातभर राहा एक पुऱ्या. आणि फक्त एक काम करा, मी पैसे आणेपर्यंत ते हरभरा म्या सोकू वाहू घातला होता ना ते जरासा जरासा म्हणजे कसं आहे बी हवार होते बा, तर तेवढे पोते भरून द्या. हो म्हणजे कसं सकाळी मला न्यायला मोकळा राहील मी. नाही तर मग कोण भरणार आहे, तसं तर तुम्हाला घरी न्यायला लागते, पण ते उद्या नेईन मी. हो म्हणून मला तेवढं काम करून द्या तेवढं. बाबा ते भरायच लागते का अजून काय राजा पुरी कंबर गेली ना आमची उद्या भरा आणि तुम्ही घेऊन जाते. नाही ते कोण भरणार आहे, इथं कोण आहे भरायला, मला होते का आता हे संजयला काय एकटा काय करून पोतं धरण का टाकर. लवकर ते तुम्ही जा ते तळेवर तर ते पोते भरा. तिथपर्यंत ते तुमचं स्वयंपाकाचं काय करायचं करा. मंडप घेऊन जाईन ते मंडपवाला. मी येतो पैसे घेऊन आता घरून. पहा आता जाय रे बा संजय, पैसे घेऊन ये, तोपर्यंत यायचं होऊन जाते. बरं ते राहिलंच होतं नाही का हो द्या मग आता पोत्याचा गट्टा द्या हो ते करून देतो बापा. अजून कुठं झाडणं मारून देतो तुम्हाला आणि आपल्या तळवाच्या घड्या करून देतो. हो द्या आता आमचे पैसे पाठवून द्या आणाले हो करून देत तेवढं. त्याच्या पटलंच नाही आपल्याला मग काय तर तुम्ही काहीच नाही मुकाट्यानंच राहिला ना. पोते भरा म्हणलं चालले पोते भरायला. दिवस भरले का काम करून घेतलं काळा पोते त्या मशीनमधून हो ना विनाकारण तुम्ही काही यावेळेस एवढ्या मोठमोठ्या लोक आले तुम्ही पाणी पाजणारे इतके थंडे कसे काय पडले तुम्ही. झोला खाल्ला राजा तुम्ही. असं नाही ना एखादं मग भांडणार येऊन काय फायदा आहे करताय का ते मारामाऱ्या करून काय ते तुला साध्य होणार आहे. मग थांबा तुम्ही एक मामा लुटरेला कधीला पाहिजे फोन लावा हो ते बरोबर करते ते मनात आहे ना आपल्या. हो त्याला म्हणा बा असं असते का म्हणा हो आलेल्या मजुरापासून जेव्हा खावाचे पैसे घेऊन राहिला ते मंडप राजा काही बी आपलं काहीचे पैसे मागून राहिला ते चहा पाण्याचे पैसे हो कंदीला पाहिजे तुम्ही फोन लावा बरं हो फोन लावा. तिथं कर लागेल फोन हो तिथून चाबी लागते बरोबर हो नाही तर हे बा हे आपल्याला रुपये देत नाही 7,000 घ्यायला पुरतही नाही आपल्याला. हो त्याला म्हणतो मी मामा लुटरे हे काय शोभलं का म्हणतो तुमच्या सासरे बाचं जरा त्याला समजावून सांगा बा. बरं आता लावतो. त्याच्या पटलंच नाही आपल्याला मग काय तर तुम्ही काहीच नाही मुकाट्यानंच राहिला ना. पोते भरा म्हणलं चालले पोते भरायला. दिवस भरले का काम करून घेतलं काळा पोते त्या मशीनमधून हो ना विनाकारण तुम्ही काही यावेळेस एवढ्या मोठमोठ्या लोक आले तुम्ही पाणी पाजणारे इतके थंडे कसे काय पडले तुम्ही. झोला खाल्ला राजा तुम्ही. असं नाही ना एखादं मग भांडणार येऊन काय फायदा आहे करताय का ते मारामाऱ्या करून काय ते तुला साध्य होणार आहे. मग थांबा तुम्ही एक मामा लुटरेला कधीला पाहिजे फोन लावा हो ते बरोबर करते ते मनात आहे ना आपल्या. हो त्याला म्हणा बा असं असते का म्हणा हो आलेल्या मजुरापासून जेव्हा खावाचे पैसे घेऊन राहिला ते मंडप राजा काही बी आपलं काहीचे पैसे मागून राहिला ते चहा पाण्याचे पैसे हो कंदीला पाहिजे तुम्ही फोन लावा बरं हो फोन लावा. तिथं कर लागेल फोन हो तिथून चाबी लागते बरोबर हो नाही तर हे बा हे आपल्याला रुपये देत नाही 7,000 घ्यायला पुरतही नाही आपल्याला. हो त्याला म्हणतो मी मामा लुटरे हे काय शोभलं का म्हणतो तुमच्या सासरे बाचं जरा त्याला समजावून सांगा बा. बरं आता लावतो. आता काय झालं म्हणा बा, वाटलंच तरी फोन नाही आला बा. हो काही ना काही झालंच वाटते. बोला. राम 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 राम. हो मामा लुटरे बोलतो. काय होतं आबाजी, कसं काय लावला फोन. काय राजा कसं हो लडकून आणलं हो राजा हो पुरं थंड काय केलं तुमच्या सासरेबानं गुलब्यानं. अरे रे रे काय राजा असा माणूस पाहिला नाही राजा हो लय जिंदाळेच माणूस हो ना राजा. चहाचे पैसे लावले हो चहाचे पैसे हो 7,000 रुपये हातात दिले ना 8,000 रुपये खर्च काढला राजा आमचा हो ना. खाऊ पाऊ घातलं ना आता वसूल केलं हो सांगा बा म्हणलं काय करा आता हिशोब झाला तुम्हाला फोन लावला. काय राजे तुम्ही माचीच्या काडीचे पैसे लावते ते माणूस, आणि तुम्ही त्याचं कायले घेतलं काही. तुम्ही तुमचं सामान घेऊन नव्हते गेले का. हो ना आम्ही आणलं ना सामान सर आणलं मीठ पीठ कूट सगळं आणलं हो. पण असं वाटलं ते म्हणे बा हो आणतो मग आणा बा बेसन पोळ्या घरून आणले राजा पैसे लावले त्याचे हो सांगा आता काय करावं हो ना. बिस्किटचे पुढे हे ते सगळे त्यानेच आणले बा म्हणते आता म्हणते बा माघरचं आहे का म्हणते तुम्ही खाल्लं पैसे द्या हो. तर म्हणलं ते 7,000 रुपये हातात देऊ राहिले बा आता हो काय करा आता सांगा तुम्ही समजावून द्याल जरासं. आता काय सांगता त्या माणसाला काहीच सांगून फायदा नाही हो. आम्हालाच तर सोडत नाही पैसे, दिवाळीलेच तर आम्हाला शिलाईचे पैसे देत नाही हो. याच्यातच निपटा म्हणते 500-500 ड्रेसले देते आणि 500-500 साडीला देते हो. मग काय सांगा आता तुम्हाला याच्या पुढ्याला काय सांगणार होते यायले. तुमच्या हिशोबानं काय तुम्ही करा हो. आता मी काय सांगू शकतो याच्यातनी. ती बी आता माणूस कसा आहे माहीत आहे, आणि तुम्हीच का कमजोर आहे का. तुमची एवढी मोठी टीम म्हणल्यावर तुम्ही पहा ना काय करायचं ते. मी काय सांगणार आहो. बाबा या नाही हात वर केले अरे असं नसते हो. तुमचा राजा सासरा होईना असं हात केलं वर केल्याच्या मग काय तुम्ही सांगाल त्याला आम्हाला पैसे द्या ना मला राजा. नाही ना ऐकत नाही ना. आता इतक्या वर्षाचा अनुभव आहे, मी का खोटं बोलतो का हो. आपला प्रश्न आपणच सोडवला पाहिजे, दुसऱ्याला काय तकलीफ द्यायची. मग काय हो. तुम्ही राजे इतके धुरंधर लोक, तुम्हाला काय सांगा लागते का. पहा बा तुमचं तुम्ही काय तर हो. रामकृष्ण हरिमल जातो आता साहेब आलेत ते पेपरचे गट्टे देऊन तिथं त्याला पोचून देणार आणि घरी जाणार.
बरं ठीक आहे बाबा, मग आता काय पाहतो, मग आता काय इलाज नाही, आता आज तर आज इथंच राहा लागते आम्हाला, आता उशीर झाला. हो नाही तर घरी गेलो असतो राजा. हो पण बाकी लय खतरनाक माणूस बा. आता समजलं नाही का, पण होते बाकी काही ना काही राळाच होणार आहे तिथं. बरं पहा मग काय करायचं ते. हो ठीक आहे, ठेवतो मग. म्हणलं हाय काय म्हणते मामा रे. हो तुमचं तुम्ही पाहून घ्या म्हणते बा. हो मी काय करणार त्याच्यात नाही. तुमचा प्रश्न आहे, तुम्ही मिटवा, तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी. हो त्यांना हातात झटकले, सांगा आता काय करावं. नाही ऐकलं ना म्या, नाही बरोबर आहे त्याचं बी. हो ते कसं आहे, आपला प्रश्न आपल्यालाच मिटवा लागत असते, हो दुसरा नाही आहे. हो तर आता मी काय म्हणतो, आता मी माझ्या सल्ल्यानं करतो बरोबर आता. हो इचुकाटा संघटनेचा हो गुणधर्म वापराच लागते आता. हो तर मी काय म्हणतो, याचे 5 पोत्याले गच्चू द्या आपल्याला. जाता जाता बरोबर 5 पोते घेऊन जाऊ रातोरात. बरोबर यायला म्हणा बा, आम्ही काही थांबत नाही इथं, आता मंडप नेऊन राहिले काढून. आम्हीच काय करू म्हणा इथं थंडीत नाही. हां कुठं बसता म्हणा बा इथं. हो तर आता बरोबर जायचं आणि डबल वापस यायचं आणि इथचे 5 पोते घेऊन जायचे, कारण की इथंच पोते आहे, आता रातभर काही नेत नाही ते. बरोबर आहे बरोबर आहे. हो अशाला असंच करावं लागते ते. हो 5 पोते गच्चू देऊ नाही का, किती पोत झाले काय मी दिले. अरे का रे किती झाले रे भानू, पोते किती किती भरते म्हणलं. हो ते 40 पोते भरते हो माहिती आहे. हो कारण की 30 भरले, अजून 10 भरतेच राहिले सुईले. हो 40 तर आहे हो बहुतेक. हो का बरं बरं, भरा ना मग, भरून घ्या पटपट. हो करा मोकळे करा, हो भरा भरा. ते आता सुतही सरली आणि पोतेही सरली. हो चल बरं भानू, पोते घेऊन येऊन ते हे घेऊन येऊ चला. त्या घेऊन मग ते हो सुतई या आणि ते पोती घेऊन या आणि पाणी या ना, कॅन या ना इकडे. हो पाणी गिनी पिऊन मग बस आपण कसं थोडं झाकट पडली चालले जाऊ गावाकडे. हो काही मजा नाही थांबण्यात आपल्याला. म्हणता का बरं बरं ठीक आहे मग. हो ठीक आहे, सांगून दे तुम्ही त्याला, चाललो म्हणतो आम्ही. हो पोते आणि ते घेऊन येतो आणि भरून टाकू एवढं. हो, सांगून दे त्याला, सांगून दे. हो चाललेच म्हणा ते. हो आम्ही निघालो म्हणा आता. हो बस आता हे भरले की चाललो म्हणा. हो सांगतो सांगतो. आता काय कसं करा समजलं ना तुम्हाला कधीला पाहिजे. हो बस आता फक्त जायचं नाटक करायचं, आम्ही चाललो बा, म्हणजे आपल्यावर शक येणार नाही, नाही तर बाईनं चोरले. हां तर आता निघायचं 2 किलोमीटर पुढे जायचं आणि जरा झाकट पडली की अजून वापस यायचं. हो आणि यातले 5 पोते आपल्या गाडीत टाकायचे, कटला आपल्या संगच आहे. हो चालले आपले डायरेक्ट कुठं, हो आपल्या संकेतच्या बाबाच्या घरी. हां हो अजबरावच्या इकडे. हो तिथं काही आपल्याला उदळे सापडले तिथं करू, नाही तर मग घराकडे चालले जाऊ. मी तेच म्हणून राहिलो, नाही तर मग हरभरा घेऊन कुठे हिंडा बापू. हां हो तेच म्हणलं, मार्केटात इका तर फालतू हातात लागायचं. हो त्यापेक्षा संकेतच्या घरी नेऊन टाकू, त्याच्या हरभरा मिसळून टाकू. नंतर पाहू म्हणा काय आता. हो नाही तर त्याच्याच कट्ट्यानं जाऊ दे बाबा मार्केटली. हो टेन्शनचं काम नाही. हां हो तिथंच उदळे करू, नाही तर मग घराकडे येऊ. हो चला जमला आता प्लॅन. हो फक्त आता हे भरून घेऊ, विषय मोकळा करू, उद्याच्या याच्यात मी क्लिअर करून टाकू.